एज्युकेशन सोसायटी तारापूरचे मान्य श्री उदयनजी सावे, महाराष्ट्र स्पोर्ट्स एज्युकेशन अकॅडमी तारापूरचे मान्य श्री संजयजी पाटील, पंचतत्व सेवा संस्थेचे मान्य श्री प्रभाकरजी राऊळ, तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन टीमाचे मान्य श्रीयुत डी.के. राऊत साहेब, चिंचणी तारापूर एज्युकेशन सोसायटी चिंचणीचे आदरणीय श्रीयुत रजनीकांत भाई, इन्फंट जीसस एज्युकेशन ट्रस्ट विरारचे श्रीयुत ब्रँडन आल्मेडा, पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशनचे श्रीयुत बिपिनजी पाटील, डी.के. पाटील एज्युकेशन ट्रस्ट बोईसर मिलिटरी स्कूलच्या कपूर मॅडम, ग्रामीण विभाग श्रमिक शिक्षण संस्थेचे श्रीयुत अधिकारी साहेब, टाटा स्टीलचे आदरणीय श्रीयुत सतीश कुमारजी, अर्थातच बोईसर एज्युकेशन सोसायटीचे डॉक्टर नंदकुमार वर्तक। आम्ही या ऐतिहासिक पालघर जिल्ह्यासाठी ऐतिहासिक अशा समारंभात डॉक्टर सदाशिव दादा वर्तक यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित एक सूर एक ताल अभियान, एक सूरमय आदरांजली या समारंभात मी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। धन्यवाद।
हम हैं रूबरू हैं हम हकीकत से, पर गुनाह करें कैसे नादां हैं, इश्क नफरत से बेपनाह करें। प्यारा हर इंसान यारा प्यार अपनी जिंदगी, प्यारा हर इंसान यारा प्यार अपनी जिंदगी। हम बिरादर हैं तेरे, हम बिरादर हैं तेरे, तेरी खुशी मेरी बंदगी। प्यारा हर इंसान यारा प्यार अपनी जिंदगी, प्यारा हर इंसान यारा प्यार अपनी जिंदगी। फसाद जंग खूरेजी हम मिटाएंगे, साथ मिल आलमी बिरादरी बनाएंगे। नफरतें दहशतें दुनिया से हम हटाएंगे, एक मजहब है एक राह हम दिखाएंगे। ऐसा करके ही खुशी, ऐसा करके ही खुशी दुनिया में देखो छाएगी। प्यारा हर इंसान यारा प्यार अपनी जिंदगी, प्यारा हर इंसान यारा प्यार अपनी जिंदगी, प्यारा हर इंसान यारा प्यार अपनी जिंदगी। नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित प्रेक्षक वर्ग आणि सर्वात अत्यंत महत्त्वाचे माझ्या बालमित्रांनो, त्या प्रत्येकांना आम्ही भेटल्यानंतर क्षणाचाही विलंब नव्हता. प्रत्येकाने आपला सहभाग आमच्याबरोबर नोंदवलेला आहे. त्या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे, कारण हे सगळं होऊ शकतं जेव्हा एखाद्या माणसाबद्दल तुम्हाला अतिशय प्रेम आणि आदर असतो. आणि आज तुम्ही मुलं जेवढे इथे 6,500-7,000 जे विद्यार्थी तुम्ही इथे उभे आहात,
आज तुम्ही ही जी गाणी शिकता त्याचा अर्थ तुम्हाला त्या ह्याच्यावर दिलेला आहे. जेव्हा तुम्ही घरी असाल तेव्हा तो वाचायचा प्रयत्न करा, तुमच्या अंगी तो भिनवायचा प्रयत्न करा आणि हा संदेश जो आपण एकात्मतेचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा आणि सर्वधर्म समभावाचा देतो तो तुम्ही सगळीकडे पोहोचवण्याची ही जबाबदारी तुमची असेल. तर पुनश्च एकदा सर्वांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि मुलांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. डॉक्टर सदाशिव दादा वर्तक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त युवक बिरादरी यांच्या सौजन्याने आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमासाठी उपस्थित एक सूर एक ताल अभिनयाच्या निमित्ताने 17 स्कूलचे जमलेले विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, अतिशय सुंदर रीतीने तुम्ही हा आजचा कार्यक्रम केला आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये आल्यापासनं सर्वात जास्त मनाला स्पर्श करून गेलेला असा हा तुमचा कार्यक्रम आहे. दादांच्याबद्दल मी खूप ऐकलेलं आहे. त्यांनी ज्या पद्धतीने लोकांची सेवा केली आणि म्हणजे ते फक्त एक डॉक्टर म्हणून न राहता ते खरी त्यांनी समाजसेवा आणि लोकसेवा केलेली आहे. मध्ये एका मीटिंगमध्ये टीमाचे आणि आमची ज्यावेळेस संपर्क आला त्यावेळेस त्यांनी एक सुंदर पुस्तक दिलं आणि त्याच्यामध्ये संपूर्ण त्यांच्या जीवनाबद्दलची त्यांची कहाणी दिली होती की कशा पद्धतीने ते पेशंटसाठी घोडागाडीचा वापर करायचे आणि पेशंटला बसने किंवा ट्रेनने बसून द्यायचे आणि तिथे जाईपर्यंत ते खास आपलं कामं आटपून त्यांना तिथे रिसीव करायचे. अशा पद्धतीने त्यांच्या अशा कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल मी संस्थेचा आभार मानते आणि इथे जमलेल्या विद्यार्थी मित्रांना एकच सांगू इच्छिते की कुठलेही तुम्हाला जर काम करायचं असेल, तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल, तुम्हाला एक कलाकार व्हायचं असेल तर त्याच्यासाठी तुमची मनापासून इच्छा असली पाहिजे. ते करण्यासाठी तुम्ही बुद्धीचा वापर केला पाहिजे आणि तुमची काम करण्याची इच्छा आणि जिद्द असली पाहिजे. तर तुम्ही आयुष्यामध्ये त्या भूमिकेत त्या कामात 100% उत्कृष्टपणे उतरू शकतात. एवढंच मी आपल्याला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने संदेश देऊ इच्छिते आणि पुन्हा एकदा एक सुंदर कार्यक्रमाला मला बोलवल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करते. परत एकदा तुमच्या अशा एखाद्या छान कार्यक्रमाला मिळून जाईल आणि आपल्या सर्वांबरोबर संवाद करेल. तुम्हाला सर्वांना तुमच्या अभ्यासाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. वैष्णव जन तो तेरे कहिए, वैष्णव जन तो तेरे कहिए, ये पीड़ पराई जाने रे, पर दुखे उपकार करे तो मन अभिमान ना आने रे, वैष्णव जन तो तेरे कहिए. सकल लोक मां सहुने वंदे, निंदा न करे केनी रे, वाच काछ मन निश्चल राखे, धन धन जननी तेनी रे, वैष्णव जन तो तेरे कहिए, ये पीड़ पराई जाने रे, वैष्णव जन तो तेरे कहिए.
सुंदर. मित्रो, माझं खरं भाषण नव्हतं. ज्यांच्या भोवती आपण सगळे बसलेलो आहोत, विक्रम गोखले हे शेवटचं भाषण करतील, तुमचं कौतुक करतील. वारकऱ्यांची यात्रा निघाली होती आणि त्यांच्यातला तो संत आवाज, लय, ताल आणि टाळ मृदुंगासह जाणारा तो समूह पाहिल्यानंतर मी माझ्या आयुष्यात निर्णय घेतला की आपण काही वेगळं करायचं. युरोपमध्ये फिरताना हंगेरी आणि युगोस्लाव्हियाला पाहिलं की तिथं विद्यापीठाच्या पदवीदानाला हजारो मुलं एका आवाजात गातात. आणि हा निर्णय मी 40 वर्षापूर्वी घेतला की आपण युवक बिरादरीचे जे विविध उपक्रम करू त्यात एक सूर एक ताल करायचं. मला एकच मी सांगेन, आज या कार्यक्रमाने आमची संख्या 27,55,000 झाली आहे. 27 लाख मुलांना ट्रेनिंग देण्याचं काम. आणि मला स्वतःला अभिमान वाटतो, इतनी शक्ती गाणं जेव्हा मी लिहिलं पहिल्यांदा आणि जेव्हा मी सदाशिव दाजींच्याबद्दल दादाबद्दल ऐकलं, त्याचं ठरवलं की आपण काही वेगळं करावं. आणि डिमेलो आणि त्यांच्या टीमने आम्हाला जे सहकार्य केलं त्यांना मला इतका आनंद वाटला की या भागात आम्ही एका मुलाचे फक्त 10 तास घेतलेले आहेत. या देशातल्या लोकांनी नोंद घ्यावी, 10 तासात मुलं 5 गाणी गाऊ शकतात आणि 100 भाषणातून जो संदेश मिळत नाही ते 10 गाण्यातून त्यांना मिळतं. मी अभिनंदन 6,000 मुलांचं करू शकत नाही, पण या सिंधू नदीच्या पाठीमागे बसलेला जो पहिला मुलगा आहे तो इकडे मंचावर आहे. लवकर पळत आहे. या ठिकाणी सगळ्या मोठ्या व्यक्तींचे सत्कार झाले, सगळ्यांनी सत्कार घेतले, पण तुमचा सत्कार कोणी केला नाही. तर 6,000 मुलांच्या वतीनं विक्रमला सांगेन, या मुलाचा सत्कार, हा सत्कार 6,000 मुलांचा आहे. तुझं नाव सांग. हर जगदीश घरात. तुला कोणतं गाणं आवडलं? हा नाच थांबवा. मुलांनो, मुलींनो, मी तुमचा खरंच जास्त वेळ घेणार नाही, कारण बहुतेकांनी जे जे सांगायला पाहिजे ते सांगितलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, तरुण मुलांनो, मी तुमचा आजोबा आहे, काका आहे, मामा, दादा, बाबा, तुम्हाला काय पाहिजे ते म्हणा. मी तुम्हाला माझी मुलं असंच म्हणतो आहे. तुम्ही माझी मुलं आहात. 17 शाळातून 6,000 मुलं एकत्र येतात, शिस्तीचं सुंदर दर्शन देतात. इथे 48 नद्यांची नावं आहेत. या सगळ्या नद्या एकाच समुद्राला मिळतात आणि म्हणून आपला सागर हा शक्तिमान बनतो. तसंच आपला देशही तुम्ही सगळे शक्तिमान बनवणार आहात. प्रत्येकाने चांगल्या गुणांची यादी करा. चांगल्या गुणामध्ये काय काय येतं? ज्येष्ठांचा सन्मान करा, वृद्धांना सांभाळा, आईवडिलांवरती प्रेम करा, गुरुजनांना नमस्कार करा, चांगला विचार बाळगा, झाडं लावा, पाणी वाचवा, स्वच्छता राखा, नियम पाळा, पोलीस अधिकाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवा, तो वाढवा. पोलीस अधिकारी हा आपला मित्र आहे, देशाचा सैनिक हा आपला मित्र आहे. तसंच आपला देशही तुम्ही सगळे शक्तिमान बनवणार आहात, माझी खात्री आहे. तुम्हाला यापेक्षा अधिक वेळ उन्हात तिष्ठत ठेवून भाषण मी करणार नाही. सर्वांना माझे मनपूर्वक शुभाशीर्वाद आहेत. धन्यवाद. जनगण मन अधिनायक जय भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण